सावंत. मंगोडा चित्रपटातील एक सहाय्यक अभिनेता म्हणून मला पुरस्कार घेतलेला आहे. हे सर्व श्रेय ज्योती कुमार कोसारीकर आमचे डायरेक्टर यांच्यामुळेच झाले. याच्या आधी मी 2 चित्रपटात काम केलेलं आहे आणि ह्या चित्रपटातील कथा इतकी उत्कृष्ट आहे तर ह्या चित्रपटामुळे मला देखील नाव प्राप्त झालेलं आहे आणि हा चित्रपट हा सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा अशी आमची इच्छा आहे. कारण या चित्रपटातील कहाणी सामान्य माणूस किंवा मागासवर्गीय माणूस आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु सामाजिक काही बांधिलकी काही बंधनं याच्यात निर्माण झालेली आहे आणि त्या बंधनातून त्या मुलाच्या आयुष्यात परत पुढे काय घडतं आहे हे बघण्यासाठी हे सस्पेन्स गोष्ट आहे की तुम्ही बघितल्यानंतर त्याचं स्ट्रगल बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला आपला हवा असं वाटणारा चित्रपट असेल व प्रत्येकाला वाटेल ही आपलीच कहाणी आहे का काय. आपलं सर माझं नाव सर सिद्धेश वायदंडे. मी या मूवीमध्ये सर विलनचा रोल केला आहे. म्हणजे एक मुलीचा भाऊ म्हणून त्यामध्ये हे आहे सिनियरमध्ये ही आहे ॲक्टर आहे सर मी. आणि काय भूमिका करताना काय अनुभव आहे? काही नाही सर असं त्याच्यामध्ये कास्टिझम दाखवलं मराठा समाज. हां मावं पण का त्याच्यामध्ये काय आव्हान करतात जे सहभागी झाल्याने चित्रपट पाहण्यासाठी? चित्रपट हा सर खूप छान आहे सर आणि तो चित्रपट सर्वांनी पाहावा असं. ओके. नमस्कार, माझं नाव साक्षी निकम आहे. मी पण या चित्रपटामध्ये एक भूमिका साकारली आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तुम्ही सगळ्यांनी पाहावा अशी नम्र विनंती आहे. आम्ही खूप स्ट्रगल केलं आहे, खूप मेहनत घेतली आहे. टोटल 7 वर्ष लागले हा चित्रपट बनायला आणि तेव्हा जाऊन कुठेतरी हा मेमध्ये रिलीज होतो. सगळ्यांनी पाहावं. खूप सुंदर कन्सेप्ट आहे, छान स्टोरी आहे, थोडीफार सत्य घटनाही आहे. काय नेमकी सत्य घटना काय? एक लेखक आहे त्यांच्यावरती स्टोरी आहे. मी पूर्ण नाही सांगू शकत. चित्रपट निवडण्याच्या मागचा आहे तो काय? मला काम करायचं होतं आणि सरांनी मला तो चान्स दिला, त्याबद्दल सरांना पहिला चित्रपट आहे का आपला? नाही हा माझा दुसरा चित्रपट. किती तारखेला? चित्रपटातले काय अनुभव सांगा तुमचे? चित्रपटातले अनुभव असे आहेत की मला खूप काही शिकायला मिळालं, खूप नवीन एक्सपिरियन्स आहे. लँग्वेज जी होती माझी ती सुधारण्यात आली. तर असे बरेचसे एक्सपिरियन्स आहे ते नक्की मी नंतर शेअर करेन. ठीक. तुमचं नाव? माझं नाव साक्षी निकम आहे. इकडे बघून सांगा. कॅमेऱ्याकडे बघा. नमस्कार. आम्हाला फिल्म वहीम ह्या शॉर्ट फिल्मला पुरस्कार भेटलेला आहे आणि वहीम ही जी चित्रपट आहे शॉर्ट फिल्म जी आहे ही एक जातीवादावर आहे आणि चांगला आणि गुडवेल मेसेज या फिल्ममध्ये आम्ही प्रयत्न केला आहे आणि खूप सुंदर मेसेज आम्ही या फिल्ममध्ये दिला. किती तारखेला रिलीज होणार आहे तुमची? 2 दिवसात रिलीज होईल. काय वैशिष्ट्य काय? थिएटर झाले उपलब्ध? थिएटरमध्ये नाही, शॉर्ट फिल्म. शॉर्ट फिल्म. कथानकाची काय आहे? कथानक त्याच्यामध्ये आम्ही असं दाखवलेलं आहे की कोणताही तुम्ही जातीवाद भेद करू नका. एक गरीब रिक्षावाला आहे आणि मोठी फॅमिली आहे, त्याला कमी लेखतात आणि तो रिक्षावाला जे त्यांची वस्ती हरवली होती ती परत आणून देतो. तेव्हा या दाम्पत्याला समजतं का हे लोक बी इमानदार असतात. ठीक. दुसरा शॉर्ट. दुसरं असं आहे का एक्स्ट्रा म्हणजे द रिटर्न गिफ्ट, म्हणजे नवरा बायकोला कसा फसवतो आणि बायको त्याचा कसं चीड घेते, त्याचा कसा बदला घेते त्याच्यावर आधारित आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर. किती मिनिटाचा आहे तो 15 ते 20 मिनिटाचा आहे आणि हे बी 20 मिनिटाची आहे. दोन्ही फिल्म 20 मिनिटाची. मॅसेज काय जातो? मॅसेज काय जातं? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नको पाहिजे. अच्छा. त्याच्यात संसार कसा उद्ध्वस्त होतो हे दाखवलेलं आहे. विवाह बाह्य संबंध ना? हां, विवाह बाह्य संबंध. त्या शॉर्ट फिल्मला सरकारकडून काही नाही काही नाही. आम्ही आता छंद म्हणून बनवले दोन्ही फिल्म. साधारण किती लोक त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे? आम्ही 8-10 लोक करतात एका फिल्ममध्ये. 10 लोक कमीत कमी. कितवा आहे तुमचं शॉर्ट फिल्म आहे नेहमी? आणि आमचा 4था-5वा आहे. अजून 2-3 रिलीज व्हायची आमची. सर अलीकडे तर ते लिव्ह इन रिलेशनशिप हे प्रकरण जास्त वाढलेलं आहे. हां, म्हणजे एकीकडे शासन नाही का रिलेशनला प्रोत्साहन देतंय आणि अशा पण त्याच्यात आपलं धोका होतो, आपलं नुकसान काय होतं, एक सुखी दाम्पत्याचं कसं नुकसान होतं ते दाखवायचा प्रयत्न केला आम्ही. तुमचं नाव सर? माझं नाव कैसर खान. मी रिटर्न गिफ्टचा प्रोड्युसर आहे आणि आमचे शिवाजी मिस्त्री डायरेक्टर त्याचे. ओके. आई एम गौतम. आई केम फ्रॉम हैदराबाद. मुझे 2 अवार्ड मिला है. आई एम वेरी हैप्पी. One is I made one animated film, Jai Kisan. It's about the
struggles and technology, which nowadays farmers are not adapting. So I brought the technology and I made this film. And another movie I'm making one animated, one AI based movie, that is Lieutenant Norman. That would be the first AI based war dog movie in India. It will be releasing in another 2-3 months. That's it. Yeah, thank you. आपने जो किसान के बारे में जो अभी ये निकला है, कैसे अभी क्या क्या जीवन रहेगा इसमें, क्या बारे में देखा है इसमें? Like abhi lot of people like farmers they are not adapting technology, so that is the reason they are not cultivating for this modern days. They are facing loss and all. So I've shown how to use the technology for cultivation and agriculture. क्या अपील करेंगे आप? Yeah, नहीं, क्या बताएंगे दर्शकों को, क्या कहेंगे दर्शकों को, आप क्या मैसेज देंगे? Like farmers should cultivate the land. yeah, farmer Irrigate should the land. cultivate land. As Using always, he is technology. always the king. थँक्यू. 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 Thank you. तर त्यांनी या जगाला सहज योग म्हणून जी देणगी दिली आहे, सहज म्हणजे सोबत म्हणजे जन्मलेला, तर हा सहज होणारा योग आहे आणि या योगाची माहिती यामध्ये दिलेली आहे आणि त्याद्वारे हे जी कुटुंब आहे या कुटुंबाचा कसा प्रोग्रेस होतो, त्यांच्यावरचे संकट कसे टळतात, त्यांचे आपापसातले विचार कसे बदलतात आणि किती शांतपणे किती चांगलं हे होतं. तर हे सर्व यामध्ये दाखवलेलं आहे. चमत्कार नाही आहे आणि आपण जे भारतीय संस्कृतीमध्ये ध्यानाला महत्त्व आहे मेडिटेशन, तर त्यामध्ये ते पण सांगितलेलं आहे. आमचे जे प्रोड्युसर आहेत संजय तलवारजी, हे दिल्लीचे आहेत. त्यांनी हे 2 मूव्ही प्रोड्यूस केले आणि प्रशांत नायक जे आहेत त्यांनी डायरेक्शन या मूव्हीजला दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर आम्हाला मागच्या गेल्या 2 वर्षामध्ये खूप भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. आता हे आज जे अवॉर्ड मिळाले हे 115वा आणि 116वा अवॉर्ड आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये आणि पूर्ण जगामधनं अनेक देशामधनं हे अवॉर्ड मिळालेले आहेत. कारण सगळं जग भारताकडे योगभूमी म्हणून पाहते आणि आम्ही याच्याद्वारेच हा प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून सगळं की सर्वांनी हे मूव्ही बघावेत आणि 2 वर्ष थिएटरला चालवल्यानंतर आम्ही हे मूव्ही आता यूट्यूबवर टाकलेले आहे. गृहलक्ष्मी पण अवेलेबल आहे आणि महालक्ष्मी पण अवेलेबल आहे. परत माझं नाव वसंत काळे. आमचा जो ट्रस्ट आहे इमॅक्युलेट आयडियल ह्युमन फाउंडेशन, त्यातर्फे हे 2 मूव्ही प्रोड्यूस केलेले आहेत आणि मी त्याचा ट्रस्टी आहे. थँक्यू व्हेरी मच. दी इव्हॉल्युशन इंग्लिश नाव जरी असलं तरी हिंदी मूव्ही आहे आणि हा आधीचा जो मूव्ही आम्ही काढला होता गृहलक्ष्मी द अवेकनिंग, त्याचा सिक्वल आहे, सेकंड मूव्ही आहे आणि यामध्ये आम्ही अध्यात्माचा प्रचार करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे अनेक रूप असतात. त्यातलं एक रूप गृहलक्ष्मीचं असतं, एक पुढे चालून महालक्ष्मीचं होतं. गृहलक्ष्मीमध्ये त्या घरामध्ये जागृती निर्माण होते आणि त्यानंतर आपण बघतो की एकदा जागृत झालेली गृहलक्ष्मी घरात असली की ती कसं घर सुखवस्तू राहतं आणि त्याचा कसा प्रोग्रेस होत राहतो. तर अशा दृष्टीने पण त्याला अध्यात्माची जोड आवश्यक आहे. परमेश्वरी